नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही बरेच रवा केक ट्राय केले असतील, पण आज आपण जो केक बनवणार आहोत ना, तो बघा अगदी घरच्या साहित्यात बनवणार आहोत. ना त्याच्यात मैदा आहे, ना अंडा आहे, ना कोणत्या प्रकारचा बेकिंग सोडा आहे. अगदी घरच्या साहित्यात. आता हे सगळं साहित्य एकाच वाटीने आपण मोजमाप करून घ्यायचं आहे बघा. तर इथं बघा मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो रवा बारीक असू द्या किंवा मोठा असू द्या तरी चालेल. आणि 1 वाटी साखर घेतली आणि त्याच्यानंतर बघा 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला 1.5 वाटी लागणार आहे, पण मी इथं पहिल्यांदा 1च वाटी घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात साखर घालूया बघा आणि नंतर त्याच्यावर आपल्याला 1 वाटी दूध घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणतंही जास्त कष्ट करायचं नाही आहे, ना फेटायचं आहे, नाही काही कुठलंही कष्ट नाही आहे बघा. अगदी इझी मस्तपैकी असा केक बनला जातो बघा. एकदम सोप्या सगळ्या टिप्स आहेत. तर बघा आता हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर सगळी साखर वितळलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ घालून सुद्धा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा. अजिबात कुठं गुठळ्या वगैरे राहिल्या नाहीत आणि एकदम सगळं मस्तपैकी फेटून झालेलं आहे. त्याच्यातच आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा घालून सुद्धा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे बघा मिक्सरला. तर बघा किती छान बबल्स आलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित छान आपल्याला मिक्सरमध्ये फेटून झालं आहे. आता त्याच्यानंतर बघा इथं 1 वाटी दही घालायचं आहे आपल्याला. दही आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आणि दही शक्यतो बिलकुलसुद्धा आंबट असू नये. तर बघा आता इथं मी अर्धी वाटी त्याच वाटीने तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्हाला समजा तुम्ही कोणतं रिफाईंड तेल, कोणतं सोयाबीन तेल वापरत असला तरी वापरा. तेल वापरायचं नसेल तर तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता. त्याने सुद्धा खूप सुंदर अशी चव येते केकची. त्याच्यानंतर मी बघा इथं एका वाटीत मिल्क पावडर घेतलेली आहे. 1च पुडी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्याच्यात फक्त 4च चमचे आपल्याला मिल्क पावडर भेटते. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही अजून त्याच्यात 1 पुडी टाकू शकता. त्याच्यामुळे केक खूप छान होतो. त्याच्यानंतर बघा इथं मी पार्लेजी बिस्किट घेतलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या प्रॉडक्टचे पाहिजे असले मिल्क बिस्किट तरी तुम्ही घेऊ शकता. हे बिस्किट आपल्याला गुठळ्या होऊ नयेत म्हणून चुरा करून टाकायचे आहेत आणि असे मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहेत बघा. एकदम मस्तपैकी झालेलं आहे. कुठेही एकसुद्धा गुठळी राहिलेली नाही आणि सगळं बॅटर असं हलकं होतं. त्याच्यानंतर बघा अर्धी वाटी तुम्हाला म्हणलं होतं ना दूध घालायचं आहे नंतर, त्यातलं निम्मंच दूध घातलेलं आहे मी आणि परत फिरवून घेतलं. बघा एकदम मस्त छान बॅटर सगळं फिरवून झालेलं आहे. आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सी म्हणजे पाहिजे होतं बघा सगळं. जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्त पातळसुद्धा नाही आहे. एकदम मस्त परफेक्ट असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा. आता हे बॅटर बघा आपल्याला 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. इथं बघा मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे. त्याला सगळं असं आतून तेल लावून घ्यायचं आहे मध्ये आणि साईडला सुद्धा, म्हणजे जेणेकरून केक चिकटणार नाही. आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तेल लावल्यानंतर बटर पेपर टाका. मी इथं बटर पेपर नव्हता म्हणून याच्यावर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आता गव्हाचं पीठ असं डब्यात फिरून सगळं आपल्याला राहिलेलं शिल्लक काढून टाकायचं आहे बघा. असा डब्बा थोडासा आपटून सगळं पीठ काढून टाकलेलं आहे. फक्त जेवढं चिकटले तेवढंच राहून दिलेलं आहे. इथं तोपर्यंत मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे बघा आणि त्याच्यात एक रिंग अशी ठेवायची. तुमच्याकडे जर कुकर वगैरे नसेल तर तुम्ही अगदी कढईतसुद्धा हा केक बनवू शकता. एकदम छान होतं. 10 मिनटानंतर बघा पीठ एकदम मस्त छान आता रेस्ट झालेलं आहे. आता आपण केक बनवायची तयारी करूया. त्याच्यासाठी बघा आपल्याला इथं 1 पुडी इनो घालायचं आहे. इनो घातला की एका दिशेने व्यवस्थित छान फेटून घ्यायचं, म्हणजे इनो आपलं काम करत असतो. त्यासाठी आधी आपण कुकर गरम करायला ठेवलेला आहे. इनो घातल्यानंतर बिलकुलसुद्धा जास्त वेळ ही बाहेर पीठ ठेवायचं नाही आपल्याला. तर बघा सगळं एका दिशेने असं सारखं फिरवून घेतलं का नाही की खूप छान असे बबल्स येतात बघा. त्याच्यामुळे की केक आपला खूप छान स्पंजी होतो आणि सगळं पीठ लगेचच आपल्याला डब्यात ओतून घ्यायचं आहे. सगळं पीठ व्यवस्थित छान असं डब्यात ओतून घ्यायचं आणि डब्बा असा आपल्याला 2 वेळा आपटून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय थोडेसे हवा इथे बबल्स राहिलेले असतील ना
ते व्यवस्थित होतं. आणि लगेच डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे. तुम्हाला त्याच्यावर कोणते ड्रायफ्रूट घालायचे, कोणत्या पद्धतीने घालायचे ते तुम्ही घालू शकता. इथं मी बघा बदामचे काप घातलेले आहेत आणि काजूचे काप घातलेले आहेत बघा. सगळे असे व्यवस्थित पसरून घ्यायचे. आणि आपल्याला झाकण लावताना रिंग लावायची नाही अजिबात कुकरला, आणि शिट्टीसुद्धा लावायची नाही. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. रिंग आणि शिट्टी काढून टाकायची. आणि आपल्याला 35 मिनिटासाठी एकदम लो गॅसवर ठेवायचा आहे केक, म्हणजे एकदम छान बेक होऊन निघतो बघा आणि एकदम स्पंजी मस्त होतो. तर आपण आता हे 35 मिनिटासाठी ठेवला होता. तर बघा 35 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. आपण केक शिजलाय का बघूया. तर बघा केक शिजलाय का कसं बघायचं. चाकू किंवा तुम्ही टूथपिकचा वापर केला तरी चालेल बघा. असं चाकू घालायचं बघा. चाकूला बिलकुलसुद्धा बॅटर चिकटलेले नाही, म्हणजे केक एकदम छान बेक झालेला आहे बघा. तर आता आपण हा बाजूला काढून ठेवायचा. थंड झाला का नाही की मग नंतर आपल्याला बघा तुम्ही आजी एकसुद्धा कण चिकटलेलं नाही, एकदम सुंदर केक झालेला आहे. थंड झाल्यानंतर आता ह्याच्या कडा सगळ्या आपल्याला चाकूच्या सहाय्याने रिकाम्या करून घ्यायच्यात, म्हणजे केक अगदी अलगद निघतो बघा. तुटत वगैरे काही नाही, एकदम मस्त आणि एकदम सॉफ्ट स्पंजी असा केक बनतो बघा. तर बघा केक एकदम छान झालेला आहे आणि खूप छान फुगलेला पण आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा. तुम्ही बघताय किती जाळी पडलेली आहे केकला आणि किती फुललाय सुद्धा याच्यावरून दिसतोय. केक एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा. अगदी अलगद असं चाकूनी कट केला जात आहे. जास्त घट्ट वगैरे काही होत नाही, अगदी एकदम परफेक्ट होतो बघा. एकदम सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि एकदम मस्त सॉफ्ट झालेला आहे केक. अगदी घरच्या साहित्यात खूप सुंदर असा केक बनवू शकतो. नाही ज्यात मैदा ना अंड. तर हा केक तुम्ही अवश्य बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.